मित्रांनो, स्वागत करतो आपला पुन्हा एकदा बांधिलकी ब्लॉग्समध्ये. आणि आज बांधिलकी ब्लॉग्सचा हा जो ब्लॉग असणार आहे तो थोडासा वेगळा असणार आहे. कारण का आज आम्ही बनवणार आहोत चिकन. आणि आज जरा जे बांधिलकीची फॅमिली जी आहे ती वेगळी असणार आहे सोबत चिकन बनवायला. तर मी तुम्हाला दाखवतो की कोण कोण आहेत. आज हा ब्लॉग जो आहे तो घरीच असणार आहे, आपण कुठे फिरायला नाही गेलो आहे. तर तुम्हाला दाखवतो मी माझा लहानपणीचा मित्र, क्रिमिनल पार्टनर आमचा लहानपणापासूनचा. बता विजय, कैसा लग रहा है फर्स्ट टाइम? मराठी में. हाँ तो अभी क्या? हाँ बोल तू मराठी में बोल. कसं काय म्हणली, काय म्हणता तुम्ही? मजेत ना? मजेत ना. फर्स्ट टाइम मी व्हिडिओ आलो आहे याच्या. तर ठीक आहे, आता आम्ही तयारी करतो आणि तुम्हाला दाखवतो की कशी रेसिपी आहे. आम्ही कधी जिंदगीत बनवलं नाही, पण बघूया, ट्राय करू कसं बनतंय काय, आणि दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. आणि बघा आता कांदा कटिंगचं काम चालू आहे. चिकन एकदम प्रॉपर असं धुवून घेतलेलं आहे आम्ही. हेलो गाइस, आप लोग भी आओ खाने के लिए. मराठी तुम्ही पण या खायला. हा शबास, एकदम मेहनती पोरगा आहे बघा. प्रॉपर क्या प्याज दिया है गाइस, देखो ये निकल नहीं रहा इसका. आग से पानी आएगा गाइस. डोळ्यातून पाणी आलं बिचाराच्या. आणि तुम्हाला मी एक गोष्ट दाखवतो, बाहेरचा एन्व्हायरमेंट बघा. गाइस मौसम बघा, आजचा एन्व्हायरमेंट बघा. एन्व्हायरमेंट खूप बघा, मस्त आहे. एकदम पाऊस येणार आहे असं वाटतंय. आला पण पाऊस आला. बाहेरचं एन्व्हायरमेंट एकदम झकास झालेलं आहे. आता आम्ही पण पार्टी करतो एकदम मस्त आहे की. आमचा एक मित्र तो अजून आला नाही, काय माहिती कुठे राहिला आहे. बघा कांदा कटिंग बघा काय प्रॉपर लेवलवरती करतोय बंदा, एकदम मस्तपैकी सपासप. नेक्स्ट लेवल. यो गाइस, शेफ इज इन द हाउस. किचनवर खूप पसारा केला आहे, पसारा आवरायला लागेल. तो गाईस कांदे कापून झालेले आहेत. कांदे कापता चकली पण खातोय. आणि इकडे बघा मनोरीवाला ब्लॉग चालू आहे आमचा. त्याला खूप भरभरून प्रतिसाद दिला आहे पब्लिकने. हे 2 दिवसात 200 व्ह्यू क्रॉस झालेत. आता टोमॅटो कट करून घेतो आम्ही. मसाल्यांची प्रिपरेशन केली आहे इकडे प्रॉपर वेमध्ये. आणि या कढईमध्ये आम्ही बनवणार आहोत चिकन मसाला. तर मित्रांनो, आता आपण इकडे तुम्हाला मी दाखवतो. इथं दाखव. हे बघा, धनिया टाकलेला आहे, टोमॅटो टाकलेला आहे, आणि प्याज पण टाकलेला आहे, म्हणजे कांदा टाकलेला आहे. तर आपण आता हे पिसून घेऊया प्रॉपर वेमध्ये एकदम. ठीक आहे. मिक्सरमध्ये हे वाटून घ्यायचं. आम्हाला काही येत नाही बनवता वगैरे. तर आता झालेलं आहे वाटण करून. बघूया. हा एकदम परफेक्ट. हे ग्रेव्हीसाठी एकदम बेस्ट होईल आय थिंक. आम्ही काही कुक वगैरे नाही, आम्हाला काही येत नाही बनवता, पण आम्ही ट्राय करतो. बघूया कसं होतं. जर आमची रेसिपी सक्सेसफुल झाली तर तुम्हाला पण नक्की आवडेल ना बनवायला. आमच्यासारखं काहीतरी एकदम असं बेस्ट बनवता आलं पाहिजे की नाही. तर आता तुम्हाला मी दाखवतो एकदम प्रॉपर आमची जी चिकनची जी रेसिपी असेल ती कशी बनवायची, काय बनवायची ते. तर आपण सर्वात आधी तेल वतून घेऊया. राईचं तेल आहे हे. राईचं तेल आम्ही वापरत नाही, त्यामुळे ठेवून आलो आहे. राईच्या तेलात आपण बनवून बघूया कसं होतं एकदम प्रॉपर. हां, आता सर्वात आधी आपण खडा मसाला टाकूया. तेजपत्ता आलेला आहे पहिला. एकदम फास्ट मत राहील, मीडियम थोडासा. त्यानंतर दालचिनी. तर दालचिनी टाकलेली आहे. आणि 4 लवंग टाकूया. 4 लवंग पडलेल्या आहेत प्रॉपर अशा. बस 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 झाकमट टाल.
बटर ये अभी इधर दिखा. आणि आता लसूण टाकून घेऊया. 4 लसणाच्या कळ्या प्रॉपर अशा बारीक कापून आपल्याला टाकायच्या त्याच्यात थोडं वाईड आणि ऊपर कर. हां. आणि थोडं हलवून घेऊया. तर हे सगळं टाकून झालं तर आपल्याला कांदे टाकायचे आहेत प्रॉपर असे. ठीक आहे. कांद्यांच्या मजा नाही, कांदे जेवढे जास्त तेवढं चांगलं आपलं होईल असा अंदाज आहे, कारण का मला तर येत नाही कुकिंग. बघूया कसं होतंय. कांदा टाकून आपण प्रॉपर हलवून घ्यायचं. कांदा सुटसुटीत करायचा गोल्डन ब्राउन जब तक नहीं होता तब तक. जोपर्यंत गोल्डन ब्राऊन होत नाही कांदा तोपर्यंत शिजवायचं आहे प्रॉपर एकदम असं. तर मित्रांनो बघू शकता थोडा गोल्डन ब्राऊन कलर आता आलेला आहे कांद्यांना. तर आता आपण चिकन टाकूया. टाक लवकर चिकन टाक. वेजिटेरियन को दिखा के क्या करेंगे. गाईज बघा चिकन टाकतोय आपण. आपण चिकन जरा जास्त पाहिजे. कुछ पकड़ने के लिए भी चिमटा वगैरह सब कुछ. मेरे ये है ना. हाँ. ऐसे ना. ठीक है. प्रॉपर असं मिक्स करून घेऊ चिकन. उसको ढकने के लिए कुछ लेके आया था. आणि गाईज आता आमचा मित्र आलेला आहे ज्याची आम्ही पूर्ण मागातपासून वाट बघत होतो. हा बघा तिकडे तिकडे चल आत चल डायरेक्ट. पंखा आहे की नाही तुमच्याकडे? काय काय सूरज काय काय आणलेस? चपाती आणि थम्सअप. ये थम्सअप भी कितना साले क्या है? 40 का ना? ये देखा ये देखा ये देखा. ठीक आहे म्हणाले. अभी हमारे चिकन ने पानी छोड़ दिया है. हां. तर गाईज आपण जी पेस्ट केलेली ती आता पेस्ट टाकूया आपण याच्यात. पानी डाल पानी डाल. पाणी टाकूया थोडी. और थोड़ा. अरे तू बीच में डाल तू. हाँ बस बस. तो गाइस हैंडल कितना मस्त है देख रहे हो. तर सूरज काय वाटतं? सूरज फर्स्ट टाइम काय वाटतं तुला लास्ट टाइम Vlog मध्ये? बनवायला मस्त होता. आता या टाइमवर बघू हा. कसं होतंय. लास्ट टाइम म्हणजे कधी बनवते पण सांग. 2 वर्ष आधी. 2 वर्ष आधी तेव्हा आपला विजय पण नव्हता. तेव्हा विजय कुक नव्हता. गप हे बघवत नाही. बघवत नाही पण ठीक आहे बघूया कसं होतंय. क्या भगवत ने. सो आपण आता हळद टाकतोय. हळद मसाला हाँ डाल डाल और 1 चम्मच डाल. अपन स्पाइसी खाने वाले लोग हैं. आणि और दूसरा कौन सा मसाला तो तुम लोग गाँवटी मसाला डालते ना. मालवणी मसाला. यही है अभी जो डाला ना रेड वाला वही मालवणी मसाला है. जीरा पाउडर. पण हे थांब आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकतोय. ॲक्च्युली आम्ही विसरलो टाकायला. ये सबसे पहिले डालना चाहिए था आपको. अरे हो गया चल. अद्रक लसूणची पेस्ट आणि तू फेक देतो तुम्ही एव्हरेस्टचा जरा से चिकन मसाला. पुरा डाल. नहीं रे. हाँ डालेगा पूरा आराम से आएगा. नहीं पूरा नहीं थोड़ा ही देगा थोड़ा कर. आधे से ज़्यादा डाल देंगे. हाँ वास मस्त वैसे भी है. आपको नहीं खाने वाले कोई टेंशन नहीं. मला तिथे बस से टेस्ट आते हैं. आता प्रॉपर हलवून घेऊया आपण. झाकण कर. वो चावल रखते थे गरम हो रही है. अच्छा ये चिकन बनायला 3 लोक आहेत. विजय मेन शेफ आहे आमचा. यो. मा-
बोल बोल काय बोलतो ना. एक बार टेक्स्चर बघा गाईस. हा टेक्स्चर बघा काहीच टेक्स्चर हे देखो ये गाडा गाडा एकदम गाडा नेक्स्ट लेवल प्रोटीन ही प्रोटीन. प्रोटीन सोर्स. अब इसको ढक के पकाएंगे जरा 15-20 मिनिट. आता ह्याला 15 मिनिटासाठी आपण ढाकण ठेवूया आणि वाफेवरती शिजवूया. आता मित्रांनो आम्ही एक गोष्ट विसरलो ती म्हणजे मीठ टाकायची. मीठ दो चम्मच. ये ज़्यादा इतना 2 चम्मच है बस. ये तो प्रॉपर है अपने 2 चम्मच डाल. ये नहीं मुझे कम होगा तो चलेगा, ज़्यादा नहीं चलेगा. इतना डाल दे रहा हूँ. अभी अगर हाँ. कम हुआ तो बाद में देखिए. गाइस यूट्यूबवरती कमेंट करून सांगा नमक कमी आहे की जास्त आहे. हां आधीच कमेंट करा. 2 चम्मच तो होता ही. सो गाईज बघू शकता चिकन ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे. एकदम मस्त वास येतो आणि शिजला पण आहे प्रॉपर. शिजला आहे मस्तपैकी एकदम. आता अजून 5 मिनटं आपण ठेवू आणि खायला घेऊ. तर मित्रांनो आता हो 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 परफेक्ट एकदम मस्तपैकी शिजलेलं आहे आणि आता आपण खायला घेऊया. बघूया कशी झाली टेस्ट. आणि भातसुद्धा बनवलेला आहे आम्ही आणि चपात्या आम्ही बाहेरून आणलेल्या आहेत त्या आता गरम करून घेऊया. तर गाईज चपात्या आम्ही बाहेरून मागवलेल्या आहेत. ओ आता कांदे काप पटापट. पहिले उठा के लेके चल. कांदे काप ना इकडे. तर गाईज आता आम्ही बसलेलो जेवायला. विजय एक नंबर का. कसं झालं सांग. अरे मस्त भाव. एक नंबर ना. मैं नहीं बनाया तो अच्छा तो बनेगा ही. मराठीत बोल. चल भावा. खाऊ. सूरज कसा वाटतोय. एक नंबर. जबरदस्त झालं एकदम. चिकन बघून तर असं वाटतं गाईज हे बघा मस्त. एक नंबर. मी अजून टेस्ट नाही केलं. एक नंबर. स्पेशल थँक्स टू विजय. एक नंबर झालं बाबा. यो याच खरंच खूप मस्त झालं आहे. मजा येते. अपेक्षा नव्हती एवढं चांगलं होईल पण नेक्स्ट लेवल. तर मित्रांनो अशा काय बोलतात म्हणजे खाण्यापिण्याची मजा करायची. पिण्यापिण्याची मजा करण्यापेक्षा आहे की नाही गाईस. माझे मित्र सगळे निर्व्यसनी आहेत आणि आम्ही अशी मजा करतो. हेच बेस्ट आहे. दारू वगैरे पियायची नसते. आमच्यामध्ये कोण पियत नाही. दारूचा व्यसन बहुत जिंदगी खराब आहे. जिंदगी नका खराब करू आहे. ड्रिंकिंग. लग्न पण करू नका. जिंदगी खराब आहे. एक खाऊन पण मजा करा. काय बोलतो. लग्न पण करू नका. जिंदगी खराब आहे. खाऊन पिऊन मजा करा. पिऊन म्हणजे काय पिऊन. हे थम्स वापरा. गाडीवर थम्स तर मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की मित्रांमध्ये मजा मस्ती करायची असेल तर जरुरी नाही की म्हणजे दारू पिऊन वगैरे मजा करता येते. असं काहीतरी एकत्र बनवायचं, खायचं, मजा करायची ह्यात पण सुख आहे की नाही गाईज. हाऊ कॅन वी एक्सप्लेन दिस फिलिंग टू मराठी. कॅफे पर्सन. तर आम्ही आता खातो आणि मग तुम्हाला भेटतो. ठीक आहे. सो गाईज माझं तर झालेलं आहे जेवण. एक नंबर मजा आली आज. हे जेवण अजून चालू आहे. खरंच गाईज वाटलं नव्हतं की एवढं टेस्टी बनेल ना. सिरियसली एवढं मस्त बनलं आहे ना. भारी झालं एकदम. मजा आली.
गाईज खाऊन बसलाय बिचारा आता जास्त झालं त्याला. रे भात पण थोडासा टाकून दिलाय, ओव्हर झालाय. तो आता आम्ही मांजरे देंगे ओंकारच्या. हे विजय वो नायक में करता है ना, कैमरा बंद कर क्या काट डालूंगा बंद कर काट डालूंगा. याला पण जास्त झालंय. अरे तू पी ना पाणी, तुला कोण नाही बोलतोय. तर गाईज आजची पार्टी एकदम सक्सेसफुल झाली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब टू बांधलकी व्लॉग्स. आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा, एकदा ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा की कशी बनली. कारण का खरंच खूप सुंदर आणि खूप मस्त बनलेली. आम्ही कोणाचीच रेसिपी ट्राय नाही केली आणि स्वतःहून बनवलं आणि खरंच बेस्ट झालेलं. तर ठीक आहे, असंच भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.